बरं सर, ते आम्ही एक कार्यक्रम ठेवलाय, तेवढा तरी बघा. अहो इथं उन्हात उभं राहून तसं पण काय करणार आहे तुम्ही? चला ना. ओ गॉड, हे आबा काही निघायचं नावच घेत नाहीयेत. एक काम करतो, मीच जाऊन सांगतो यांना. गॉड, यात काय हसण्यासारखं? आणि काय आहे, तुम्ही लोक साफसफाई करत नाही का? अहो ते काय ना, आमच्या टिक्कीला माहित नव्हतं ना तुम्ही येणार आहे, नाही तर ती असं नाही करत. आता पुढच्या वेळी याल ना तेव्हा मी सांगून ठेवायला तिला. हा या इकडं, तिकडे पाण्याचा नळ आहे, तिकडे धुवून घ्या पाय. तुमची एवढी महागाची बोटं खराब झाली, या धुवून घ्या. बरं जाऊ द्या, ते पहा तिकडे पण नळ आहे, तिकडे धुता का? अथर्व, हे घे कप घेऊन जा. चला सर, मी दाखवते. हा या सर, या माझ्या मागं या. बरं झालं सर तुम्ही कामगार वस्तीत आला, नाहीतर तुम्ही वस्ती कधी बघितलीच नसती ना. मला असंही काही इंटरेस्ट नाहीये बघण्यात. अहो इतका पण घाण वास येत नाही. अहो तुम्हाला सवय नाही म्हणून, पण तसं बघायला गेलं ना तर इथं प्रेमाचा, आपुलकीचा आणि कामगारांच्या कष्टाचा, घामाचा गंध पसरला. या इकडं, तिकडं पाणी मी दाखवते तुम्हाला, या. अहो आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी दिवाळीच. कामगार दिन आहे ना, आम्ही एकदम सणासारखा साजरा करतो. म्हणजे या दिवशी ना आम्ही वर्षभराचा थकवा विसरून जातो. लय म्हणजे लय. सर अरे अरे थांबा थांबा, तुम्ही जर एका ठिकाणी थांबलात ना तर मी तुमची मदत करते. नकोय मला तुझी मदत. अहो सर, दुसऱ्यांची कधीतरी मदत घेतलेली चालते. आणि कुठलाही गुंता सोडवायचा असेल ना तर आधी डोकं शांत ठेवावं लागतं. अरे पण ही कपडे वाळत घालायची जागा आहे का? कुठे घाण, कुठे कपडे, व्हॉट नॉनसेन्स इज दिस? हाय का आता? मग कुठं वाळत घालायचे कपडे? अहो इथं घरात राहायला माणसांना जागा नाही, त्यात कपडे पण वाळत घातले तर माणसांनी कुठं जायचं? 4 दिवस जर 2 पाहुणे आले ना तरी घरात झोपायला अडचण होती. अहो एखाद्या पोराचं लग्न झालं आणि एक घरात माणूस वाढला ना तर आई वडिलांना बाहेर झोपायला यावं लागतं. त्यात हा उकाडा. आणि तुम्हाला सांगू का, एक कळशी पाण्यासाठी ना एवढी मोठी लाईन असते. अहो सर, तुम्हाला इथली फक्त घाण दिसली, पण इथं राहणं एवढं सोपं नाही. पोटाला 4 घास कमी खातो, पण एकमेकांच्या आनंदात आनंद मानतो. जाऊ द्या सर, जर आमच्या अडचणी सांगत बसलो ना तर दिस कमी पडत, पण लिस्ट काही संपणार नाही.